आणि पांडुरंग हिरू पवार यांचा यथोचित सन्मान केला जातोय। चला या ना सर, या शिवाजी जाणून नागते सर इकडे यावं, त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय। आपण पाहतोय वरतीच करताय का? चालेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम। ओके ओके, कारण की जेवढं आपण पाहिलं तेवढंच संघ पाहिलं, सगळ्या प्रकारे त्याने चांगल्या प्रकारचं हिंदी त्यांची शिवाजी जाणून नागते यांचा यथोचित सन्मान होतोय। नितीन मलेकरला मी पुढे सरसवतोय, सत्कार करण्यासाठी पुढे जावं। कुशा गिजे आणि नितीन मलेकर यांच्या हस्ते हा मान सन्मान दिला जातोय। शिवाजी जाणून नागते, पांडुरंग हिरू पवार आपण देखील पुढे यावं। नाहीत इथे खरोखर सर तुम्ही जेवढी मोलाची कामगिरी म्हणजे गिजे सर गावासाठी आपण पाहिलं तर 125 टी शर्ट दिले ते आपण 25 टी शर्ट पाहताना अगदी गेल्या आपण पाहतोय ते गेल्या वर्षीच आहेत, परंतु आम्ही इथे मात्र सर्वांच्या मध्ये त्यांचा सैतिक सन्मान केला जातो। यशवंतजी गिजे साहेब कुठे असाल तर व्यासपीठावर यावं। यशवंत गिजे सर आहे का? जनार्दन गिजे आपण यावं पुढं, चला ना, त्वरित त्वरित यायचंय। सर्व इथं क्रीडा रसिक देखील तिचा आतुरतेने वाट पाहतात बक्षीस समारंभाची। तत्पूर्वी आपण पाहिलं तर सर्व सत्कार मूर्ती इथे आहेत, कारण की ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्यांची नावं नक्कीच घेणं गरजेचं आहे। आपण पाहिलं त्यांनी की प्रत्येक वेळी त्यांचं सहकार्य मोलाचं असतं। चला यायचंय परत जनार्दन गिजे यांचा यथोचित सन्मान, त्यांचा चिरंजीव आपण पाहतोय दिनेश नागते यांनी पुढे यावं। गावासाठी 125 टी शर्ट दिल्यात, खरोखर सरांचं जेवढं बोलाल तेवढं कमी आहे। यशवंतजी गिजे सर आणि शिवाजी जाणून नागते याने देखील तिकडे सहकार्य केलंय। टाल दिले असले तरी देखील त्यांनी टी शर्ट साठी देखील पुढे आलेत, कारण की मुलं तुम्ही पुढे जायचं याचा मागचा उद्देश काय असतो माहितीये ना, की अगदी तुम्ही पुढे चला, मी तुमच्या पाठीमागे आहे असं म्हणणं असतं। मित्रांनो इथे मात्र सर्व आपण पाहिलं ते ध्वनी तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच काम केलंय। डीजे वरचं गाणं ऐकवलं गेलंय, आपण पाहिलं ना तर शाहीर, आपण पाहिलं ना तर एक जबरदस्त आपण पाहिलं बाला डान्स नृत्य, अगदी साता समुद्र पार त्याचा आवाज पोचलाय असे आमचे बेंचेवाडी गावचे एक उत्कृष्ट गायक म्हणून म्हणता येईल। अगदी जबरदस्त गायनामध्ये त्यांचा कंठ देखील अप्रतिम आहे असे नरेश नागते यांनी पुढे यावं। आणि त्यांचं गाणं जर तुम्ही ऐकलत ना, तसेच लक्ष्मण नागते डीजेवर गाणे बेंचेवाडी संघाचं इथे मात्र गावाचं अगदी गाणं आहे ना, तर डीजेवर गाणं वाजतोय बेंचेवाडी गावाचं। अशोक मळेकर आपण पाहतोय यांच्या हस्ते हा, तसेच त्यांचे बंधू आपण पाहतोय साईडला बंधू, त्यांचे छोटा बंधू आपण पाहतोय लक्ष्मण नागते। दादा तू पुढे चल, मी तुझ्या मागे आहे असे म्हणणारे सर्वांनी बघा ना मित्रांनो, सर्वजण उभे राहिले। काय मान सन्मान असावा तर असं की माझ्या शब्दाला जर मान नाही दिला परंतु स्वतःहून उठले, आणि हा मान सन्मान अगदी खरोखर जबरदस्त मिळतोय। थँक्यू डीजे। आपण पाहिलं ना, इथे पाहिलं तर सर्वांचे पाय अगदी जमिनीला लागले होते, परंतु पुढच्या क्षणाला खुर्चीवर बसल्यानंतर जेव्हा नरेश नागते साहेबांचा जेव्हा सत्कार आला ना, सर्वांचे पाय अगदी जमिनीवरून वर आले, खुर्चीवरून उठले। हा मान सन्मान आहे मित्रांनो। आपण पाहिलं तर जबरदस्त आवाजामध्ये त्याचं, तसेच आपण पाहतोय
संजय पवार साहेबांचा इथे येतो जो सन्मान केला तो बेंचेवाडी संघाचे आधारस्तंभ आपण पाहतोय. संघाला कोणतीही अडचण असू द्या मित्रांनो नेहमीच मदतीचा हात पुढे घेऊन येतात. चला मित्रांनो आपण तुम्ही सत्कार करूया. सत्कार मूर्ती संजय पवार साहेब इकडे तुम्ही इकडे राहणार. सत्कार मूर्ती नक्कीच आहेत. काय मित्रांनो संजय पवार साहेब म्हणलं तेवढं कमी आहे कारण की या टीमचे त्याचे खरोखर जर त्याच्या मागचं हिरं असतील तर जर परशुरामजी पांढरे साहेब यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय कारण की आपण पाहिलं रिलायन्स फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत असले परंतु 24 इव्हेंटचा आपण तो लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहताय अजून देखील तुम्ही पाहताय ते थेट प्रक्षेपण त्यांच्याकडून मिळाले आहे. तर खरोखर परशुरामजी पांढरे साहेब यांना मी विनंती करतोय त्यांनी पुढे यावं हा मान सन्मान स्वीकारावं. तर कोण असेल डीजेवाले सर नक्कीच आपण सगळे सर्वांचं पाहतं अगदी पाहिलं त्यांचा ध्वनी तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल. आपण पाहिलं तर सर्वांनी या गाण्यावर आपल्या त्या नाचलेत तर मात्र सर्व डीजे मास्टरांचं देखील इथे स्वागत होतोय. सर तुम्ही देखील पुढे यावं. तत्पूर्वी आपण पाहिलं तर तत्पूर्वी आपण पाहतोय याच्या गाण्यावर तुम्ही नाचताय तर डीजे चे प्रॉपर्टर आपण पाहतोय यांचा एक येतोची सन्मान केला ते कुशाजी गिजे सर. एक मी एक दादा नक्कीच सांगेन कारण की इथे मात्र एक चांगल्या प्रकारचा रोल आहे कारण की प्रत्येक खेळाडूचा अगदी येणाऱ्या पाहुण्यांचा देखील स्वागत केला जातोय. कोणताही ट्रॉफी न देता एक झाड लावा. एक बीद वाक्य आहे झाडे लावा झाडे जगवा असं म्हटलं जातं. तर एक झाड नक्की घेऊन गेल्यानंतर आवारामध्ये नक्की झाड लावलं जाईल. अगदी 200 झाडं गेले असतील त्याच्यामधली 175 180 तरी झाडं लावली जातील या मागचा उद्देश आहे तो मात्र बेंचेवाडी संघाचा. तत्पूर्वी आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण पाहिलं त्यांचा देखील इथे सत्कार होईल. संदेश पाटील ऑनर आहेत आपण पाहिलं त्याचे ते इथे मात्र पाहिलं तर स्वप्नील पाटील असतील हर्ष पाटील असतील अमित पाटील असतील ही पूर्व टीम आहे याचा देखील इथे सत्कार केला जाईल. तर नक्कीच पुढे यावं. संदेश पाटील ऑनर आहेत परंतु आपण स्वप्नील पाटील हर्ष पाटील अमोल पाटील श्रेयश पाटील सर्व पाटील बंधू आहेत तर सर्वांनी पुढे यावं यांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल. कारण की आपण जर खरोखर 3 दिवस सलग आज अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते सर्व हा कार्यक्रम तुम्ही पार पाडत असतात आणि सर्वांना याचा मनमुराद आनंद घेता आला असे त्यांनी सर्वांनी स्टेजवर यावं. तर नितीन मलेकरला मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. चला ना मित्रांनो एक येतोय का चला ना कोणतरी एक आला तरी चालेल. स्वप्नील आपण पाहतोय स्वप्नील पाटील वैभव पांढरे आपण पुढे यावं. हॅलो वैभव पांढरे यांच्या हस्ते 24 लाईव्हच्या टीमचा या ठिकाणी सत्कार होतोय. तर वैभव पांढरे हे पातळगंगा रिलायन्समध्ये सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला जनरल मॅनेजर झालेत आत्ता पोस्टिंग झालेली आहे. त्यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं सत्कार झालेला आहे परंतु त्यांचा आभार मानणं आमचं कर्तव्य आहे. खरोखर इथे सांगितलं गेलं तर अगदी सूर्यकांत नक्कीच सांगत आहेत असिस्टंट मॅनेजर असतील चांगल्या प्रकारचा पोस्टवर पोहोचणं हे खाऊ नाही आहे. कारण की आताच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या प्रकारचं अगदी शिक्षण घेतल्यानंतर त्या पोझिशनला पोहोचताय.
तत्पूर्वी आपण पाहतोय एक सत्कार मूर्ती नक्कीच आहेत मित्रांनो. सर्वांनी त्यांना आवर्जून सांगितलंय की यामध्ये सर्वांच्या मध्ये सर्वांनी इथे दिलेला तुम्ही सर्व खेळ पाहिलात मित्रांनो, हा इव्हेंट पाहताय, परंतु त्याच्या मागची भरघोस मेहनत अगदी पाहिली ना तर प्रमोद शिंदे आणि अमित पांढरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेचं सगळं आयोजन नियोजन, तत्पूर्वी आपण पाहिलं कॉमेंट्री मॅनेज करणं, अंपायरची भूमिकेमध्ये असलेलं अगदी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार कसं करणं, इथपर्यंत सर्व मॅनेजमेंट जर पाहिलं ना तर पूर्णपणे अमित पांढरेने प्रमोद शिंदे यांनी केलेलं आहे. तत्पूर्वी कुठल्याही क्षणाला मात्र कुठलाही अगदी कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा असलं किंवा काय करायचं टाळ्या वाजवा मित्रांनो. हा तुम्ही जो सगळ्या मॅचेसचा अहवाल पाहताय ना, ह्या दोन खेळाडूंच्या अगदी पाहती त्याचे सर्व सहकारी असतील, परंतु दोन खेळाडू पुढे आले आणि पुढे येऊन त्यांनी हा अगदी पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर जोखीम घेतली आणि आम्ही ते पूर्णपणे करू असं दाखवलं. तर आपण पाहतोय बेचवडीच्या गावाच्या सर्व महिलांनी पुढे यावं, हा मान सन्मान दिला जातोय भगिनींकडून. आपण पाहतोय पूर्वी आपण पाहतोय सत्कार मूर्ती आशा मळेकर यांच्या हस्ते. तत्पूर्वी आपण दर्शना मळेकर, साधना पांढरे असतील, नियती मळेकर, दर्शना वैभव पांढरे आपण पाहतोय, कृतिका सुर्वे. आपण या सर्व महिलांना इथे मात्र सत्कार केला जातोय. अप्रतिम असा खेळ, नक्कीच तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या मागे आहोतच असे म्हणणारे सर्व असतात, परंतु आपण इथे मात्र सर्व ज्याप्रमाणे मान सन्मान दिला जातोय खरोखर जेवढे बोलाल तेवढं कमी आहे. प्रमोद देखील पाहिलं तर अगदी अमित देखील चांगल्या प्रकारचा इव्हेंट केला आणि याप्रमाणे पूर्ण ऑर्गनाईज करून या मॅचचा पूर्णपणे अगदी मॅचला शेवटच्या एंड पर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच काम केलंय. आपण जर पाहिलं तत्पूर्वी आपण पाहतोय यावेळी जर पाहिलं ना मित्रांनो, अगदी 3 दिवस पूर्णपणे चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. अगदी शेवटच्या पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत आपली भूमिका चांगल्या प्रकारची साकारली. असे 3 पंच आम्हाला लाभलेले वेलशेत गावातील आहेत. राहुल पाटील असतील, शशांत पारंगे असतील. तत्पूर्वी आपण पाहणार जयेश बावकर, तिघांनी देखील पुढे यावं. चांगल्या प्रकारचं डिसिजन आपल्याला पाहायला मिळालं, चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन इथे मात्र अगदी चांगल्या प्रकारचं डिसिजन घेऊन मॅचला कुठेही अगदी गालबोट लागला नाहीये. अशा प्रकारचे 3 पंच आपल्याला लाभलेले. राहुल पाटील असतील, अगदी वरती शशांत पारंगे, जयेश बावकर, हे 3 पंच आम्हाला लाभलेले. खरोखर यांनी चांगल्या प्रकारचं अंपायरिंगची टीम, कोणाला अगदी कुठे मॅचेस असतील त्यांना देखील तुम्हाला हवे असतील तर डायरेक्टली कॉल करायचा आहे. यंग जनरेशन आपण पाहत असतो आणि त्याच खेळता खेळता इथे मात्र आपल्याला अंपायरच्या भूमिकेत
गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्व कामगिरी त्यांनी नक्कीच केली असते, परंतु द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक जातोय सर्व मान्यवरांच्या हस्ते. आपण पाहतोय प्रसाददादा भोईर यांच्या हस्ते हा मान सन्मान दिला जातोय. अशोक भोईर सर आहेत, संजयजी भोईर साहेब, जयराम म्हात्रे असतील, परशुराम राणे, सतीशजी जवके, शिवाजी नागते, संजय पवार साहेब, प्रमोद शिंदे. आपण पाहता ना सर्व मान्यवरांच्या हस्ते हा समवेत हा दिला जातोय. सर्व बघा ना मित्रांनो, सोनार सिद्ध धाटाव आज काय दिसतोय मित्रांनो, सर्वांच्या चेहऱ्यावर आवाज असू द्या, सोनार सिद्ध धाटाव संघाचा विजय असो. तर मित्रांनो खरोखर हा आपण पाहतोय भावेश मंडळी पुढे जाईन वर राहीन, तर असू द्या, भावेशने देखील ट्रॉफी घेतलेली आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर सर्व युवक खेळाडू आहेत. आज पाहताय तर सिद्धू मोरे यांची टीम हा पूर्णपणे हा ठसा उमटवलाय आणि आज फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय. आणि पाहिलं ना आता मित्रांनो थोड्या रनर अप ट्रॉफी गेली आहे. तर मित्रांनो तर उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी या मैदानामध्ये 4 चांद लावले, अगदी जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. तत्पूर्वी याच मैदानावर ज्यांनी हाकार मजवलाय, उत्कृष्ट फलंदाजाचं नाव घेतोय मित्रांनो, ते बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतोय कैलासवासी. इथे मात्र उत्कृष्ट फलंदाज जे बक्षीस दिलं गेलं आहे कैलासवासी श्रीधर गदमळे यांच्या स्मरणार्थ शिवनेरी स्पोर्टचे मालक सूरज गदमळे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय हा दिला जाईल बक्षीस समारंभाचा उत्कृष्ट फलंदाजाचं बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतोय हरेश नागते सर आणि पांडुरंगजी मलेकर साहेब यांच्या हस्ते दिला जाईल. परंतु आपण पाहतोय या उत्कृष्ट फलंदाजाची खेळी अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली. आज आपण पाहतोय तिन्ही संघातून एखादा खेळाडू नक्कीच नेमला जाईल. तत्पूर्वी आपण पाहिलं कशा प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळाला. त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून सगळ्या प्रकारचे मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. परंतु पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळी साकारली. एक बॅट दिली जाईल शिवनेरी स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून इथे पाहिले जाते आणि खरोखर त्यांनी या मैदानावर 4 चांद लावले. पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त खेळी साकारली. 4 चेंडूमध्ये तब्बल 4 षटकार घेतले. पुढच्या मॅच मध्ये देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. आपण पाहिलात तर जय मल्हार स्पोर्ट रोडे पेंट संघाचा आपण पाहिलात तर एक जबरदस्त खेळाडू स्फोटक फलंदाजी हर्षद पेंडारी आपण पाहतोय. तर हर्षद पेंडारी खरोखर आम्ही त्याच्या समवेत आपण जर पाहिलं आज तो इथे ओळखत असेल नसेल, परंतु हर्षद पेंडारीच्या समवेत मी लेदर क्रिकेट खेळलो गेला आहे आणि असाच हर्षद पेंडारी आपण सीझनवर आपण पाहिलं. तत्पूर्वी आपण पाहिलं आज इथे देखील विश्वनाथ मलेकर देखील सांगत आहे हा आमच्या समवेत खेळला आहे. तसेच प्रमोद शिंदे देखील म्हणत असेल. त्यावेळची टीम आपण प्रमाणे सूर्यकांत पवार असेल आपण पाहिलं. तत्पूर्वी अनंत पांढरे सर आणि पांडुरंग मलेकर यांच्या हस्ते हा मान सन्मान दिला जाते. शिवनेरी स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून ही बॅट दिली जाते. कैलासवासी श्रीधर गदमले यांच्या स्मरणार्थ शिवनेरी स्पोर्टचे मालक सूरज गदमले यांच्याकडून हा मान दिला जातोय. खरोखर आज तू मोठ्या शिखरावर पोहोचलास हर्षद. नक्कीच जबरदस्त खेळ तुझा साकारलास. अगदी 14च्या मॅचेस मध्ये आम्ही तुझ्या समवेत खेळलोय, परंतु आज मात्र तुझा चेहरा मात्र आम्ही नक्की ओळखतो. परंतु आज पाहतोय एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची नेमणूक केलेली आहे आणि एक खेळ नक्कीच साकारला गेलाय. परंतु उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी आपण पाहिलं तर नितीन मलेकर, कमलाकर सुर्वे यांच्या हस्ते तत्पूर्वी आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी या मैदानामध्ये हाहाकार मजवला. आपल्या फिरकीच्या जादूवर एक जबरदस्त गोलंदाजी केली, सर्वांना नाचवलं आणि मात्र जबरदस्त गोलंदाजी करत संघाला फायनल पर्यंत मजल मारून दिली. असा गोलंदाज मात्र फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं तो गोलंदाज आपण पाहणार आहात. तर ते बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतोय नितीन मलेकर असतील, कमलाकर सुर्वे असतील, यांना मी आमंत्रित करतोय. आणि जबरदस्त गोलंदाजी केली. तर सोनार सिद्ध धाटाव संघाचा फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं, मॅच पूर्णपणे टर्न झाला करण्याचा नक्कीच मानस त्याच्या हातामध्ये होता. 5 विकेट मिळवल्या आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली साहिल जाधव.
आज तुम्ही साहिल जाधवला पाहिला नसाल मित्रांनो, ज्यावेळी भावेश गोलंदाजी मार्ककडे आला तत्पूर्वी विघ्नेश थिटे गोलंदाजी मार्ककडे आला, तर शनिवार हा त्याचा दिवस होता मित्रांनो. साहिलची अगदी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. साहिल आज या एक जबरदस्त गोलंदाजीमध्ये समवेत आपण पाहतोय. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची नेमणूक केली जातीये. वैभव पांढरे आपण पुढे यावं. उत्कृष्ट गोलंदाज काय किताब दिल्यानंतर त्याचा अगदी पाहिला ना उत्साह एवढा आहे ना की मी आज खरोखर आज काहीतरी वेगळं केलंय असं मनामध्ये उत्कंठा लागलीये. तत्पूर्वी आपण देतोय तर आपण पाहिले चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारचा खेळ करत असताना इथे पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणार. चांगल्या प्रकारची इथे मात्र ठसा उमटवलाय. 26 धावांचा 27 धावांचं टार्गेट दिलं होतं, परंतु तो टार्गेट चेस करता आलं नाही. परंतु गोलंदाजीचा बोलबाला होता. त्याप्रमाणे पिंट्या पाटील असतील, मनीष मोकल असतील, त्याप्रमाणे चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. या गोलंदाजीच्या जोरावर मात्र हा संघ विजयी झाला. तत्पूर्वी आपण पाहिलं नक्कीच 2 नावं घेतलीत म्हणजे याचा अर्थ आम्हाला दोघांपैकी कोणाला तरी असेल असं वाटलं असेल, परंतु प्रसंग हा इथे मात्र जातोय. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मनीष मोकल. हशिवरा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. 3 विकेट परिधान केले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत 3 धावा खर्च केल्या. अशा वेळी जर पाहिलं ना तर यांच्या समवेत अशोक भोय असतील, तर चालेल ना सर्वांकडे इथे व नितीन मलेकर असतील तिकडे सर्वांच्या मते हा इथं मात्र पुरस्कार दिला जातो. संजय पवार यांना मी देखील पुढे आमंत्रित करतोय. संजयजी भोईर साहेब आपण देखील पुढे यावं. असू द्या, संजय मध्ये मोठं मन आहे त्यांचं, तुम्ही पुढे चला आम्ही बाकी आहोत. असू द्या, प्रसाददादा असतील, तिथपुरी आपल्या अशोकजी भोई असतील. इथे चांगल्या प्रकारचा इथे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. तत्पूर्वी आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं योगदान करत असताना तर याची उत्कंठा लागली आहे, कारण की हा सिरीजचा मानकरी कोण ठरेल आणि ही सायकल कोणाला मिळेल हा सर्वांची उत्कंठा लागली आहे. आपण पाहिलं तर मागचा मॅचचा हिरो होता. आपण पाहिलं तर 21, 22, 23 ला देखील सामने झाले. त्यावेळी नागोडना नागोडना संघामध्ये पाहिलं तर फैजने हा सायकलचा किताब पटकावला होता. आज आपण पाहतोय सर्वांच्या मानवांच्या मते हा किताब दिला जातोय. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे. थांबू काय तर सर्वांची उत्कंठा लागली असेल, तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे हशिवरा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय, ज्याच्या नजाकत गोलंदाजी फलंदाजी पाऊल अगदी पुढे सरसावतोय. प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या पाटील. चला सर्वांच्या समवेत हा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी या सायकलवर बसणार कोण? सुनील पाटील या संघाचे ऑनर आहेत, त्यांनी देखील पुढे यावं. पिंट्या पाटील जबरदस्त गेली कित्येक वर्ष असं आपण पाहतोय. प्रसाददादा भोईर असतील, अशोक भोई असतील, संजयजी भोईर असतील. तत्पूर्वी सतीजी चौके आहेत, शिवाजी नागते आहेत, जयराम म्हात्रे सर आहेत, परशुराम राणे, संजय पवार सर. तत्पूर्वी आपण पाहताय अशोक मलेकर. यांच्या सर्वांच्या समवेत हा मात्र मी म्हणेन प्रफुल्ल पाटील तुम्ही एकदा सायकलवर बसावं, कारण की आपण जर बाईकवर बसतो पण सायकलवर का ना बसावं. अजून प्रॅक्टिस करा. सायकलवर तुम्ही जर परिधान केलं तर अजून देखील चांगल्या प्रकारचा हा इव्हेंट पाहायला मिळेल. खरोखर एक होऊन जात्या फोटो मान्यवरांच्या हस्ते देखील इथे मात्र सन्मानित करण्यात. हशिवरा गावाचा गेले कित्येक वर्ष सातत्यपूर्व कामगिरी करत आहे. तीच फिटनेस तोच रुतबा अजून देखील पाहताय. जसं जसं मी पिंट्या पाटीलला पाहतोय ना तसं तसं अजून फिटनेस लेवल तीच आहे. वय किती असू द्या माणसांनी फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु आता मात्र पाहूया शेवटचा आणि अंतिम बक्षीस आपण पाहणार आहात. सर्व लहान मुलांनी एक सर्वांना रिक्वेस्ट आहे, थोडं थांबायचं आहे. या लहान मुलांसाठी थांबायचं आहे, कारण की ज्यांनी जबरदस्त 3 दिवस ज्यांनी मुलं असू द्या मुली असू द्या सर्वांनी शेवटपर्यंत झुंज दिली. शेवटपर्यंत अगदी पाहिलं तर मॅच मध्ये आनंद घेता न घेता अगदी सीमा रेषेलगत थांबले. आणि सीमा रेषेलगत थांबल्यानंतर मित्रांनो बघा ना उत्साह किती आहे सर्वांचा. टाळ्या वाजवा मित्रांनो, टाळ्या कमी पडता कामा नये. या सर्वांसाठी टाळ्या वाजा. चेहऱ्यावरचं बघा ना तिकडे अगदी चेहऱ्यावरचा घामाचे रेकोटे तसेच आहेत. तेल निघाला असं म्हणता येईल.
हा रंग बघा ना सगळ्यांचे कसे आहेत. तुम्ही अगदी मस्त की पॉश मेकअप करून आला सर्व अगदी पाहिलं, परंतु लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा तेज बघा. हा तेज आहे अगदी मेहनतीचा, हा तेज आहे आपण केलेल्या कष्टाचा. ठरव टाळ्यावर एकदा वाजवा सगळ्यांनी आणि हात करायचा आहे. सर्वांना मात्र शुभेच्छा. हा खरोखर सर्वांना स्माईल. तुम्ही लाजवू नका त्यांना. अगदी जेवढी मेहनत केली तेवढी कमी आहे का खरोखर. आणि सर्व अगदी इथे नसतील, घरी काही लहान मुलं घरी गेली असतील, त्यांना देखील मी त्यांचा देखील शब्द नाही. हा 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. लहान मुलीला येऊ दे. पटकन या पटकन या पटकन या पटकन या. चला चला सर्वांच्या मध्ये कोणाचाही मन नाराज करता कामा नये. हा उद्घाटनाच्या वेळी देखील पाहिलं शुक्रवारी देखील आर्या अमित पांढरे त्याच दिवशी मॅच होती. सर्वांना मात्र सर्वांना त्यांनी हात केलं होतं की मी या मॅच मध्ये बर्थडे गर्ल होती आणि आर्या अमित पांढरे यांची मुलगी आहे. आत्ता बघा ना स्माईल काय आलं. हा वर हात कर, जेवढा हात पोचेल वरती तेवढा कर. जबरदस्त. ओके समाधानी आहेस. चला तर सर्वांच्या हा असू दे. तर सर्वांनी मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिला जातोय. आपण पाहिलं सर्वांना ग्रामस्थ मंडळ बेंचेवाडे असतील, पाहुणे मंडळी असतील, त्यांच्या समवेत सर्वांनी यायचं, सर्वांनी चालायचं. एकदा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी अप्रतिम खेळ खेळला, चांगल्या प्रकारचं मोठ्या मोठ्या दिग्गज खेळाडूंना नतमस्तक केलं. अशा वेळी मात्र हशिवरा गेल्याला विनिंगला इथे मात्र जयमाला अलिबाग संघाने पराजित केला असेल, परंतु यावेळी मात्र आपली छाप नक्की सोडली. या मैदानावरचं एकतरी बक्षीस ते विसरून जाऊ शकत नाही. एक मैदानावरचं बक्षीस, या मैदानावरचं बक्षीस एक तरी घेऊन जातातच. अशा प्रकारचा हा देखील 25 आपण पाहतोय 2025चा हा शेवटचा एकदी पाहिलं तर मॅचेस असतील किंवा अजून होतील पुढे, परंतु 2025ला आपण अलविदा करणार आहोत. परंतु पुढच्या क्षणाला आपण पाहणार. यावेळी पाहिलं तर सर्वांच्या मते हा मान सन्मान तरी सर्वांनी जायचं, सर्वांनी. अगदी पाहिलं तर दिनेश नागते हा देखील मोठा चेहरा आहे. आपण पडद्यामागचा हिरो असं म्हणतात, कारण की दरवेळी आपण पाहत असतो पांडुरंगजी मलेकर साहेब. खरोखर 3 दिवस पांडुरंगजी मलेकर खरोखर 3 दिवस आपण पाहिलेत. अगदी कामाची पर्वा न करता 3 दिवस सतत आपण पाहिले. मनोहर मलेकर असतील, आपण सर्व खेळाडू आहेत, परंतु यावेळी मात्र पांडुरंगजी नक्कीच मलेकर साहेब नक्की इथे 3 दिवस मी आवर्जून त्यांना पाहिलंय. आणि खरोखर मी अमित पांढरेला देखील मी जेवढं बोलाल तेवढं कमी आहे, कारण की त्यांनी देखील मला इथे बोलण्याची संधी दिली. अगदी पाहिलं गेलं तर युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर लाईव्ह थेट प्रेक्षेपण पाहताय. तर मी आमंत्रित करतोय प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तर शिवांश 11 हशिवरे संघ. कमॉन बॉईज टेक युअर प्राइज. आपण पाहतोय तब्बल 50,000 रुपयाचा पारितोषिक आणि एक आकर्षक चमचमती ट्रॉफी आपण पाहतोय. आज सर्व खेळाडू पाहतायत. याची आज दिवस रात्र आज पाहिलं तर त्याची टीमचे ऑनर आपण पाहतोय सुनील पाटील यांनी देखील पुढे यावं. संजय भोयर असतील. तत्पूर्वी हशिवरा संघ आपण पाहतोय नव्या उमेद आणि नव्या यांनी इथे मात्र आलाय. आज बक्षीस देखील पाहिलं तर अप्रतिम असं हे मात्र बक्षीस आहे. हशिवरा गावामध्ये उत्कंठा लागली असेल की आमचे खेळाडू कधी घरी येत आहेत. आई वडिलांना देखील उत्कंठा लागली असेल की मुलगा कधी घरी येतोय आणि ते बक्षीस आम्हाला समोर अगदी ढोल ताशाच्या नगाड्यात हा मात्र बक्षीस समारंभ. पहिला काळ होता की ढोल नगाडे ताशे वाजायचे, परंतु आज तो मात्र ती मजा तशी राहिली नाहीये. परंतु आज देखील तिथे मजा असेल की नसेल मी पुढे माहित नाहीये, परंतु तो नक्कीच इव्हेंट नक्कीच होईल. हा हे मात्र घेऊन जा. त्यांनी हे मात्र मंडप दिलं ते गीतेश पांढरे यांनी देखील पुढे यावं. यांचा देखील सत्कार केला जाईल. गीतेश पांढरे
कुठे असाल तर गीतेश पांढरे आपण देखील यावं. आपण देखील एक मोलाचा सल्ला द्या. इथे मात्र चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. आपण हा मंडप ज्यांनी दिलाय अवेलेबल करून दिलाय आपल्याकडे. सगळ्यांचं इथे मान सन्मान झाला असेल परंतु तुमचं इथे मान सन्मान होणं गरजेचं आहे. गीतेश पांढरे चला लवकर या. तर आपण सूर्यकांत पवार यांच्या हस्ते हा मान सन्मान दिला जाईल. तर तत्पूर्वी आपण पाहिलात ना मित्रांनो, लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहिलं तर 24 इव्हेंटच्या माध्यमातून हा लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहताय. तत्पूर्वी आपण पाहिलात या मॅच, तर या मॅच मध्ये नक्कीच 3 दिवसाचा सामना संपलाय. 3 दिवसानंतर मी देखील रजा घेतोय आणि पुन्हा भेटू आपण. धन्यवाद.